पूर्ण कॉलम जमीनचे वर उचलले ना. हो तोपर्यंत झोपतच होते आपले लोक. सरले आवाज दे. हे फोटो देऊ राहिले म्हणा तुम्ही. गरम साहेब फोटो घ्यायचा. फोटो देऊ राहिले. फोटो घ्यायचा ना. सक्रिय कार्यकर्ते अध्यक्ष या सक्रिय जिवंत कार्यकर्ते इकडे धरणे आंदोलन. झेंडा करा तो मोकळा. झेंडावर घ्या जरा सर. हा काय थोडं धिंगाणा करून टाकला हो दीक्षाभूमीचा. हा दीक्षाभूमी ठेवलीच नाही. पूर्ण पार्किंग पूर्ण धिंगाणा करून टाकलाय दीक्षाभूमीचा. आपल्याला समजते याच्या समजत नाही का. आपल्या सामान्य माणसाच्या समजते. फेन्सिंग पर्यंत माती आली ना. फेन्सिंग पर्यंत. हा बोला काय मत आहे तुमचं सांगा. बोला 2 मिनिटं. हे दीक्षाभूमीमध्ये हे जे बांधकाम होत आहे हा ते पार्किंगच्या नावाखाली होत आहे. परंतु या पार्किंगमुळे या दीक्षाभूमीला फार मोठा हादरा बसणार आहे, धक्का बसणार आहे, तिला व्हायब्रेशन होणार आहे. हा त्यामुळे होईल असं आहे की दीक्षाभूमी कालांतराने कमकुवत होऊन ती ढासळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे जे पार्किंगचं जे काम आहे हे काम नक्कीच बंद व्हायला पाहिजे. आणि हे पार्किंगचं जे काही काम ज्या समितीने हे चालू केलेलं आहे, ही जी समिती आहे ही समिती पूर्णपणे बरखास्त करायला पाहिजे. कारण या समितीनं कोणत्याच व्यक्तीला विश्वासामध्ये घेऊन हे काम आजपर्यंत केलेलं आहे, परंतु कोणत्याच व्यक्तीला विश्वासात घेऊन हे काम केलेलं नसल्यामुळे ही समितीच बरखास्त करावी. किंवा या समितीनं या कंपनीचा काहीतरी पैसा वगैरे घेऊन किंवा काहीतरी अफरातफर करून हे काम सुरू केलेलं आहे असं मला वाटते. त्यामुळे हे त्वरित बांधकाम बंद करण्यात यावं आणि ही समिती जी आहे ही समिती सुद्धा ताबडतोब बंद करावी किंवा पूर्णपणे बंद पाडावी असा माझा विचार आहे. आपलं काय मत आहे डायरेक्ट सर. दीक्षाभूमी ही आपली पवित्र भूमी आहे, ऊर्जाभूमी आहे. आणि या ऊर्जा भूमीला वाचवण्यासाठी ही जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहे. या ठिकाणी जे बांधकाम दिसते आहे हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करत आहे. कारण 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिना दिवशी जेव्हा हा मॉब तिथे या ठिकाणी उपस्थित होतो तेव्हा ही जागा सुद्धा कमी पडते. आणि हे बांधकाम झाल्यामुळे ही जागा ही जागा सुद्धा जनतेसाठी कमी पडणार, अपुरी पडणार आहे. म्हणून हे बांधकाम बंद करण्यात यावं. या बांधकामाला ज्या समितीनं आपली संमती दिली आहे ही समिती सुद्धा बरखास्त करण्यात यावी आणि दीक्षाभूमी वाचवावी, बचाव करण्यात यावा असं जनतेचा एक मोठा आव्हान आहे. म्हणून ही जनता आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपलं काय म्हणणं आहे श्याम साहेब. माझं म्हणणं एवढंच आहे की दीक्षाभूमीवरील जी अंडरग्राऊंड पार्किंग बांधण्यात येत आहे ती धोक्याची आहे. या पार्किंगमुळं दीक्षाभूमीला तडे जाण्याची सुद्धा धोका आहे आणि बोधी वृक्ष जे आहे त्यांना सुद्धा धोका आहे. करिता या दीक्षाभूमीवरील अंडर पार्किंग जे होत आहे ते त्वरित बंद करावी अशी माझ्यातर्फे विनंती.